MBBS करणाऱ्या तरुणीनं वैनगंगा नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। ईशा बिंजवे असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे। ईशानं वैनगंगा नदीमध्ये उडी घेतली आहे, मात्र नदीमध्ये पाणी कमी असल्यानं ती बचावली आहे। यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे त्या ठिकाणी तिने उडी घेतली। दरम्यान नीरज गावाजवळच्या नदीपात्रात मृतदेह आढळून आलाय। या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून तिच्या आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। दरम्यान ईशाचे आई आणि वडील दोघेही होमिओपॅथी डॉक्टर। आधी ज्या ठिकाणी ईशानं आत्महत्येचा प्रयत्न केला नदीमध्ये त्या ठिकाणी पाणी कमी होतं, त्यामुळे ती बचावली। पण त्यानंतर जिथे पाणी जास्त आहे तिथे तिनं आत्महत्या केली आहे। तिचा मृतदेह सापडलाय। सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। सारंग, प्रज्ञा, ही जी घटना आहे ही चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या मधात जी वैनगंगा नदी वाहते या नदीवरच्या घटना आहे। या मुलीनी असं सांगितलं जात आहे की ही मुलगी दुचाकीने वडसाला गेली होती आणि वडसावरून येताना तिने आपली गाडी जी आहे ती पुलाजवळ थांबवली आणि त्यानंतर तिने नदीत उडी घेतली। मात्र पहिला प्रयत्न जेव्हा केला कदाचित तो किनाऱ्यावर झाला असावा, तिथे पाणी कमी होतं आणि त्यामुळे ती मुलगी बुडाली नाही पाण्यात। मात्र तिने दुसरा प्रयत्न केला आणि खोल पाण्यात उडी घेतली आणि त्यानंतर ती वाहून गेली। सध्या तिचा मृतदेह जो आहे तो मिळालेला आहे आणि त्यानुसार वडसा आणि ब्रह्मपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। मात्र या घटनेमुळे अजून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की अनेक लोक ही घटना होत असताना बघत होते, मात्र कोणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही, तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। हे जास्त दुर्दैवी आहे। आत्महत्या का केली हे अजून कळू शकलेलं नाहीये। सारंग, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।